अख्खा कोकण जणू काही यांनी विकायलाच काढलेला आहे. नाणारच्या बाबतीमध्ये जे झालं, जैतापूरला झालं, बारसूमध्ये, आपल्याला कळण्याच्या आत परप्रांतीयांनी इकडे येऊन जमिनी केव्हा बळकवल्या तुम्हाला कळलं सुद्धा नाही, आम्हाला सुद्धा कळलं नाही. आणि पुढचा जो धोका आहे तो हा किनारपट्टीचा विकास ते सिडकोकडे देत आहेत. सिडको म्हणजे यांचे सगळे कॉन्ट्रॅक्टर, बगलबच्चे, सूटबुटकी सरकार. आणि हा निसर्ग सौंदर्य, निसर्गाच्या वैभवाने नटलेला हा माझा कोकण कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात देणार आपण? हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे बगलबच्चे आहेत. आणि म्हणून यांच्याकडे जे चाललेलं आहे की ज्याचा जेवढा भ्रष्टाचार मोठा, मग त्याला केंद्रात मंत्रिपद देणार, त्याला इकडे मंत्रिपद देणार. 70,000 कोटीचा घोटाळा असेल तर उपमुख्यमंत्री करणार, त्याच्याहून आणखीन मोठा घोटाळा असेल तर मुख्यमंत्री करणार. या सगळ्या गोष्टी आता झाल्या तेवढं खूप झाल्या. अहो, तुम्ही तुमच्या आयुष्यातली 10 वर्ष यांच्या थापांमध्ये वाया घालवली, आम्ही सुद्धा वाया घालवली. गेल्या वेळेला माझी चूक झाली, मीच मोदींना पंतप्रधान करायला सांगायला आलो होतो आणि तुम्ही माझं ऐकलत. आणि आता नेमकं मी उलटं सांगतोय आणि तळमळीने सांगतोय. एका गोष्टीबद्दल मला समाधान आहे की कोरोना काळामध्ये संपूर्ण देशात नंबर 1चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होतं. पण अत्यंत नम्रपणाने सांगतो, हे कर्तृत्व माझं नव्हतं. हे कर्तृत्व तुमची साथ आणि सोबत नसती तर महाराष्ट्र वाचू शकला नसता. म्हणजे फडणवीस जे सांगतायत की बाकी विकास कामाचं सोडून द्या, पण मोदीजींनी लस दिली नसती. अरे लस म्हणजे काय लसूण आहे? हा, की मागच्या पाठच्या बागेमध्ये पिकोला आणि दिला लसूण, तो सुद्धा 400 पार गेला होता. त्याला लाज वाटली, यांनी नारा दिला होती, आला खाली. लसूण सुद्धा 400च्या वर गेला होता, पण मोदी म्हणाले 400 पार. लसूणाला लाज वाटली, तो काहीतरी आपल्यापेक्षा जास्त मोठा थापाडे आहे, खाली आलेला बरं. लस कोणी शोधली? एका गोष्टीचा अभिमान मला नक्की आहे की महाराष्ट्रातल्या कंपनीने लस शोधली होती पुण्याला, आणि ती लस तुम्ही दिली. पण लसीकरण करण्यासाठी जी यंत्रणा होती ती माझ्या महाराष्ट्राची होती, ती माझ्या महाराष्ट्राची होती. आणि या माझ्या माता भगिनी आणि बांधवांनी मी जे जे सांगितलं ते तुम्ही ऐकलत. मी तुम्हाला सांगितलं घराबाहेर पडू नका, तुम्ही कोणी पडला नाहीत. दुकानं बंद ठेवा, तुम्ही दुकानं बंद ठेवली. बाहेर जाताना मास्क लावा, तुम्ही मास्क घातले. आणि म्हणून तुम्ही मला जे काही कुटुंब प्रमुख मानता त्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय, तळमळीने सांगतोय की या वेळेला जसं कोरोनाचं संकट तेव्हा होतं आणि मी सांगत होतो की कोरोना आहे, त्या कोरोनापासून 2 हात लांब राहा, तसा त्याही पेक्षा मोठा भयानक धोका हा भाजपाच्या हुकुमशाहीचा आहे. या हुकुमशाहीपासून 2 हात लांब राहा, 2 हात लांब ठेवा. त्यांना म्हणा आता बस झालं तुमचं, तुमची 10 वर्ष तुम्ही बघितली, आता तुम्ही आमचं संविधान बदलायला निघालात. आणि इकडे मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावरती आलेत. काही लोकांनी मला सांगितलं की उद्धवजी आता तुम्हीच आमची आशा आहात. म्हटलं कसं रे? त्याला अहो तुम्ही 25 वर्ष यांना साथ सोबत देऊन तुमच्याबरोबर हे असे वागले, आमच्याशी कसे वागतील उद्या निवडून आले तर? म्हणून कोणी घाबरू नका, अजिबात घाबरू नका. जसं विनायक राऊतांनी शपथ घेतली तशी सुद्धा मी शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहे. बाकी देश खूप मोठा आहे, पण आपण खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले मर्द मावळे आहोत. आणि त्या मर्द मावळ्यांना मर्दपणा काय असतो ते शिकवावं लागत नाही. मर्दपणा त्यांच्या रगारगात, त्यांच्या नसानसात भिनलेला आहे. येऊ दे मोदी शाह, किती त्यांची ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची धाड घेऊन येऊ द्या, त्यांच्या त्या टीमची तंगडतोड करून ठेवल्याशिवाय आपण राहायचं नाहीये आणि त्यांना हद्दपार केल्याशिवाय आता थांबायचं नाही. म्हणून आता एकच नारा द्यायचा, अबकी बार, अबकी बार कोण? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा जाल त्या मतदान यंत्रणेमध्ये जे काय आहेत, कारण एवढे नालायक लोक आहेत, आणखीन एक कोणतरी विनायक राऊत शोधून काढलंय, त्यांनी काढलंय ना. पण आपली मशाल काय, आपली निशाणी काय? अजून एकदा नक्की हाती घेणार? मग हाती घ्या मशाल आणि विजय करा विशाल. जय हिंद, जय महाराष्ट्र.